आम्हाला वाटलं एक आहे म्हणजे टिकाव घालून उचलली बरशी मारायला म्हणून त्या दोन होती म्हणजे आम्ही तशी टाकली. कुठं साप आहे? चला चला ये. कुठं आहे? आता आहे तू. दिसलाय फोटो बिटो काढलाय काय? केवढा आहे? केवढा आहे? पहिल्यांदा एक इथं जरा बाहेर दिसत होतं बर म्हणून त्याला काठी उचलून त्याला आत तोंड घातलं. काठी उचलून आम्ही आत घालवलं म्हणलं आत जाऊ दे नाही तर मारायला नाही व्यवस्थित. आम्हाला वाटलं एक आहे म्हणजे टिकाव घालून उचलली बरशी मारायला म्हणून त्या दोन होती म्हणलं आम्ही फरशी तशी झाकली म्हणलं कोणाला तरी बोलूया. माझी पेरणी चालू होती त्यात आज शिवप्रताप दिनाची दौड चालू आहे. कसलं आहे काय? असं वर तोंड करत होता का? नव्हतं बसलेली होती. हा इरुळ आहे ती सांगितलं बघितला पाहिजे आज मी सांगितलं आज मी त्या कुंडीतून वर आला असणार आहे कधी पाण्यात तिकडे जिथं आउटलेट आहे की नाही तुमचं त्याला जाळी आहे का? नाही त्या पाण्याच्या पाण्यात आलाय पाणी घ्या पाणी द्या आत गेले का धरायला गेलं का नाही अंगात नाही वास ओढतो घाण जेणेकरून शत्रू ह्याच्यापासून लांब पळून जावं ह्या गोष्टीसाठी. वेळा नाही बिनविषारी साप. ऐकलं सांगा तुझं मला म्हणायचं आपण अर्ध दिल्याशिवाय जवळ वडा बेडा आहे त्यामुळे साप आलाय. बरं आहे पाणी तर तुमचं वाया गेलं नाही. सेम आहे नरमादी. बघू शकता मित्रांनो ह्या सापानं कशा प्रकारे या फडक्याला चावा घेतलेला आहे. इतर सापाकडे असते काय हा दात फक्त ह्यांचं इतर सापाकडे म्हणजे दामन वगैरे जे बिनविषारी साप आहेत का नाही ह्याच्यासारखेच असते. म्हणजे आकडे असतात. हा बाथरूम धुवायचा ब्रश आहे हा जाम पकडलेला आहे. हा कापड पण ह्या सापानं पकडलेला आहे. गाठ मारली ठीक आहे पूर्णपणे चावर घातलं. एक काम करूया त्याचा याला सोडायला घाण वास सोडला आता वास सोडलाय बघा. वास येतोय का तुम्ही बघा यायला लागला का? हा ह्या सापाला हाताळे की असं करतो हे साप वास सोडतो. कसं पडतंय तुला बाट जाम ज्यावेळी आपल्याला बिनविषारी साप चावतो त्यावेळी हे असे जास्त प्रमाणात दात उठतात व ज्यावेळी विषारी साप चावतो त्यावेळी असे दोनच पेनाची जशी टिंब दाखवतात दिल्यानंतर उठतात त्याप्रमाणे उठतात. बिनविषारी साप ज्यावेळी चावतो त्यावेळी जास्त असं ओरखडल्यागत होतो कारण शिकार पकडण्यासाठी निसर्गाने त्यांना जास्त दात दिलेत. ही गोष्ट समजून घ्या. विषारी सापाच्याकडे काय असते विष असते त्याच्यामुळे शिकारीला जर चावला तर ते शिकार थोड्या वेळाने मरतंय व त्यानंतर साप गिळतो त्याला पकडून. पण ह्या सापाला ही एक गोष्ट दिली आहे की दाताची संरक्षण चांगली केली आहे. हा साप हे दोन्ही साप पकडले मेल फिमेल आहेत. आपण चेकेट केली बॅग इरुळा जातीचे साप आहेत. इथं जवळच ओढा आहे त्यामुळे ह्या सापांची इथं संख्या जास्त आहे. बाथरूमची पाईप आहेत जिथं आउटलेट आहे त्या ठिकाणी यांच्या पाईपला जाळी नाही तिथूनच हे साप आता मध्ये आले. इथं कुंडी आहे या कुंडीमध्ये येऊन थांबलेले आहेत.
हा बिनविषारी साप चावलाय, त्यामुळे ह्याच्यापासून कोणता धोका नाही. याच्या अंगात विष नसतंय. एक टीटी इंजेक्शन घेतल्यानंतर हा जखम क्लिअर होऊन जाते. फक्त जखमेची थोडी काळजी घ्यायची. काय लोकांना काय होतं, बिनविषारी साप चावतो पण त्यांचा बीपी वाढतो, म्हणजे काय भीतीमुळेच काही लोक दगावतात. पण साप कोणता पण चावू द्या, तुम्ही भ्यायचं नाही. तुमच्या हार्टबीट वाढल्या, जर विषारी साप चावला तर ते रक्त सर्क्युलेशन तुमच्या शरीरात फास्ट होतं. त्यासाठी तुम्ही स्टील राहायचं एकदम की मला काय होणार नाही, हीच गोष्ट लक्षात ठेवायची. वांगेतील फळीमळ्यामध्ये सूर्यवंशी यांच्या घरामध्ये 2 साप पकडलेत. गॅस सोडणारा साप, नागाची स्टाईल मारणारा साप आणि शेपूट तोडून पळणारा साप, हे सर्व साप एकच आहेत. त्या सापाची जोड मेल फिमेल आपल्याला इथं आढळून आलेली होती त्यांच्या घरामध्ये. यांना पकडले सुरक्षित, आपण सुरक्षित निसर्गात सोडतोय. इंग्लिशमध्ये चेकड किलबॅक या सापाचं नाव आहे. या दोन्ही सापांना एकाच ठिकाणी आपण सोडतोय, कारण मेल फिमेल आहेत.